हॅलो एव्हरीवन, आज आहे 23 मार्च. इंदोरमध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आजचा जो शेड्यूल आहे, आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि 7 वाजता आम्ही निघत आहोत इंदोरवरून उज्जैनला. आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये उज्जैनचं टूर आपल्याला डिस्कस करायचं आहे, कसं असणार आहे पाहायचं आहे. सर्व उज्जैनचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. बट इंदोरची जी सकाळची सुरुवात होते ती होते मॉर्निंग ब्रेकफास्ट, जे म्हणजे इंदोरचं मशहुरी पोहा, ते खाऊन आपल्याला आजची सुरुवात करायची आहे. ओके, सो आता जवळपास आम्ही इंदोरमध्ये उज्जैनला जाण्यासाठी निघालेलो आहोत. इथून 50 ते 55 किलोमीटर रस्ता आहे. सो एक्झॅक्ट प्रवास कसा असणार आहे ते चेक करूयात. चला. सकाळचे 6 वाजले होते. इंदोर शहर आणखी झोपेतच होता, पण आमचा प्रवास सुरू झाला होता उज्जैनच्या दिशेने. ही वाट आहे मध्य प्रदेशच्या 2 पवित्र पण वेगवेगळ्या भावनेने भरलेल्या शहरांमध्ये. इंदोर जे की आधुनिकतेचं प्रतीक आणि उज्जैन श्रद्धेचं, भक्तीचं आणि इतिहासाचं जिवंत दर्शन. सुमारे 55 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही गाठला एका आरामदायक रेंटेड कारनं, जो की नॅशनल हायवे नंबर 52वरून प्रवास करेल. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हरियाली, शेत आणि उगवता सूर्य यामध्ये प्रत्येक फ्रेम मनात कोरली गेली. हा प्रवास केवळ स्थानांतर नव्हतं, तर तो एक आध्यात्मिक ऊर्जेकडे वाटचाल करण्याचा अनुभव होता. पाठीमागे इंदूर शहराचं सौंदर्य आणि समोर उज्जैन महाकालची शक्ती. सो आम्ही आता कालभैरव मंदिरामध्ये आहोत. या साईडला तुम्ही इकडे बघू शकता एक शिप्रा नदी आहे. अँड या साईडनं एंट्रन्स केल्यानंतर इकडं पाहू शकता कालभैरव मंदिराचं तुम्हाला एंट्रन्स दिसत असेल. ओके, सो आता आपण मध्ये जाऊयात, एक्झॅक्ट कसं असेल पाहूयात. कॅमेरा ऑन करतो. महाकाल की नगरी उज्जैन पहुंचने से पहले हमने पहला कदम रखा उस देव के चरणों में जो स्वयं महाकाल के रक्षक कहे जाते हैं, श्री काल भैरव मंदिर में. ऐसा माना जाता है कि महाकाल के दर्शन से पहले भक्तों को काल भैरव का आशीर्वाद लेना चाहिए, क्योंकि वही है धर्म के प्रहरी, न्याय के रक्षक और भक्ति की परीक्षा लेने वाले देव. यह मंदिर सिर्फ एक धार्मिक स्थल नहीं, बल्कि सदियों पुरानी आस्था का जीवंत प्रतीक है. और इस मंदिर से जुड़ी एक अनोखी परंपरा, काल भैरव को शराब अर्पित करने की प्रथा. हाँ, भक्तजन अपनी श्रद्धा से शराब की एक छोटी बोतल लाकर भगवान को अर्पित करते थे. ऐसा माना जाता था कि काल भैरव उसे स्वयं ग्रहण करते हैं और चमत्कार भी देखे जाते थे. लेकिन हाल के वर्षों में मध्य प्रदेश सरकार ने इस परंपरा पर रोक लगा दी है. अब इस मंदिर में शराब अर्पित करना प्रतिबंधित है. पर आस्था तो रूप बदलती है, उसकी गहराई नहीं. आज भी भक्त उसी श्रद्धा से आते हैं, बस बिना बोतल के, लेकिन दिल उतना ही भरा हुआ होता है. और यही से शुरू होता है वो पवित्र मार्ग जो हमें ले जाता है सीधा महाकालेश्वर की ओर. बोलो महाकालेश्वर भगवान की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सो कालभैरवचे दर्शन आमचे आता व्यवस्थित एकदम झालेले आहेत. काही गर्दी नव्हती, ऑफ सीझन असल्यासारखं आहे, काही एकदम रश नव्हता. 10 मिनिटाच्या आत दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. सो आता इथून आम्ही जाणार मेन उज्जैन महाकालेश्वरच्या मेन मंदिरामध्ये, आणि मग तिथून बाकी पुढचे काही हरसिद्धी माता मंदिर असेल ते. ओके, सो आता इथून आम्हाला तिकडे जाण्यासाठी नियर अबाउट 5 ते 10 मिनिटाचा टाइम लागेल. चेक करूया कसं असेल काय नाही. कालभैरवचं दर्शन झाल्यानंतर
नेक्स्ट तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे शक्तिपीठ गडकालिका मंदिर, जिथं शक्तिपीठांपैकी एक आपल्याला दर्शन करायचं आहे. ओके, चला. टोटल जे आतापर्यंत आपण जे 4 ते 5 शक्तिपीठांचे दर्शन ऑलरेडी झालेले आहे आणि आज त्याच्यानंतरचं एक शक्तिपीठाचं दर्शन होतं. काल भैरव मंदिर के दर्शन के बाद हम पहुँचे गढ़कालिका माता मंदिर। माँ के दर्शन कर आशीर्वाद लिया और उनके चरणों में नमन करके उज्जैन की ओर अपनी अगली यात्रा शुरू की। माँ गढ़कालिका की कृपा से हमारा रास्ता शुभ और मंगलमय हो। तो आम्ही आता महाकाल मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहोत. या मंदिराचा प्रवेश करायचे टोटल 4 दरवाजे आहेत. कधी तुम्ही कोणत्या दरवाजाने येऊ शकता काहीच सांगू शकता येत नाही. सो सध्या मी ज्या गेटने एंट्रन्स केलेलं आहे मंदिरामध्ये ते महाकाल लोक जे कॉरिडॉर आहे जे परवाच इनॉग्रेट झालेलं आहे 2-4 वर्षामध्ये. सो त्या दरवाजाने आम्ही एंट्री केलेलो आहोत. आता महाकाल लोकपासून आपल्याला जवळपास 1 किलोमीटर चालायचं आहे. सो आता एक्झॅक्ट कसं वॉक थ्रू असेल काय नाही, एक्झॅक्ट मी तुम्हाला शो करेन. ओके, तर आता तुम्ही बघू शकता मी आहे उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरमध्ये, जे की 2021-22 मध्ये इनॉग्रेट झालेलं आहे. या कॉरिडॉरची जे एंट्रन्स आहे या साईडला इथं तुम्ही एंट्रन्सला गणपती बघू शकता. अँड इथं संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान एक शो असते जे की खूप बघायसारखं असते, लाइटिंग वगैरे असते. आणि त्याचबरोबर आता आम्हाला फॉर्च्युनेटली दिवसा हे पाहण्याची संधी मिळालेली आहे. सो आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये 5 ते 10 सेकंद जे आहेत येणारे पुढचे 5 ते 10 मिनिट आपण महाकाल कॉरिडॉर एक्सप्लोअर करूया डे टाईममध्ये. त्याच्यानंतर मंदिरात जाऊयात आणि मग नंतर नाईट टाईममध्ये कॉरिडॉर कसं दिसेल ते इकडे बघू शकता हे की कॉरिडॉरचे एंट्रन्स पार केल्यानंतर जेव्हा तुम्ही आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता सो काही अशा पद्धतीनं तुम्हाला खांबे, त्याच्यावरचं नक्षीकाम आणि स्पीकर्स बसवलेले आहेत, जेणेकरून जे पण काही मंदिरामार्फत अनाउन्समेंट होईल ते सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. उज्जैन यह कोई साधारण तीर्थ नहीं, यहाँ स्वयं काल के देवता का निवास है। महाकाल मंदिर में जब घंटे की गूंज उठती है तो वो सिर्फ आवाज़ नहीं होती, वो ब्रह्मांड के कण कण को जागृत करने वाला नाद होता है। यहाँ हर दीवार, हर पत्थर, हर स्तंभ शिव की शक्ति से भरपूर है। महाकाल लोक में जब आप कदम रखते हैं तो ऐसा लगता है जैसे आप पृथ्वी से किसी और लोक में प्रवेश कर चुके हैं। यहाँ ऐसा लोक है जहाँ धर्म, आस्था और अध्यात्म की ऊर्जा एक साथ बहती है। यहाँ हर चित्र, हर मूर्ति एक कहानी कहती है, कभी शिव का तांडव, कभी गंगा का अवतरण, तो कभी भक्तों के उद्धार की लीला। महाकाल महालोक का एक विस्तृत गलियारा मानो मोक्ष की ओर ले जाने वाला शिव मार्ग हो। यहाँ आकर इंसान अपने अस्तित्व को भूल जाता है और केवल एक नाम रह जाता है, महाकाल। जो यहाँ आया वो बदल गया, जिसने शिव को देखा उसने खुद को पा लिया और जिसने हर हर महादेव कहा उसका जीवन सफल हो गया। फायनली आता 3 तासानंतर महाकालेश्वर मंदिराचं आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हतं, त्यामुळे मोबाईल आम्ही लॉकरमध्ये वगैरे जमा केलं होतं. 3 तासांपैकी 2 तास कंप्लीट लागले
मोबाईल लॉकरमध्ये जमा करायला आणि लॉकरमधून बाहेर काढायला. ओके, दर्शनाला फक्त आणि फक्त मोजून 45 मिनिट्स, अराउंड 45 मिनिट्स लागले आहेत. सो मेक शुअर करा की जर उज्जैनला येतात तर मोबाईल जर घेऊन येणार असाल तर कुठं ना कुठं जास्त टाईम लागू शकतो. मोबाईल जर गाडीमध्ये किंवा लॉकरमध्ये घरी तुम्ही जिथं रूम केलेली आहे तिथे ठेवलात तर दर्शन तुमचं अराउंड 1 तासामध्ये सफिशियंट आहे. मोबाईल जर मंदिरात घेऊन आलात तर बरोबर अडकल्या जाणार. आणि आमचं दर्शन फ्रीमध्ये झालेलं आहे. सो कोणतंही असं एक्सप्रेसचं तिकीट वगैरे काढलं नाही आहे. नॉर्मल दर्शन आमचं 2 तास 1 तासाच्या आत झालेलं आहे. आणि डिपेंड अपॉन की जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये येत आहात तर गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये वगैरे. बट आम्ही मे महिन्यात आलेलो त्यामुळे जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. तरी वेकेशनचा टाईम चालू आहे बट कम्पेअर टू श्रावण जास्त गर्दी नव्हती. मोबाईल जर घेऊन येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला 1 ते 1.5 तास एक्स्ट्रा पकडावं लागेल मोबाईल जमा करण्यासाठी. आता काही जण असे आहेत की लपून छपून मोबाईलमध्ये गर्भगृहामध्ये वगैरे घेऊन जातात तिथं. बट त्यांच्यासाठी एक ड्रॉबॅक आहे, जर सापडून पडलं तर मग मोबाईल जप्त केला जातं, नाही तर मग तुमचे फोटोज येतात मिळतील जे की हरसिद्धी माता मंदिराकडे जाते. 50 रुपये पर शेअरिंग रिक्षा तो ऑटोनं जातो. सो त्याच्यानं आम्ही आता इथं जात आहोत. ऊन खूप जास्त आहे आणि कोणता अधिकारी असं कोणाला सांगायचं ह्याच्यामध्ये नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये आहे. सो मेक शुअर करा प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असेल. ओके, नाहीतर मग चौकशी करा. इन्क्वायरी सेंटर्स वगैरे आहेत. अदरवाईज खूप अवघड होऊन जाईल. आणि ऑटोमध्ये किती धक्के लागलेले आहेत. आणि हे इलेक्ट्रिक ऑटो आहे. जर तुम्हाला कमरेचा त्रास असेल तर ऑटोमध्ये बसू नका, कारण त्याला शॉकअप नसतो. ओके, सेम एक्सपिरियन्स आम्ही वृंदावनला पण केलेला आहे. दचके खूप लागतात. सो आता एक्झॅक्ट बाहेरचा नजारा कसा आहे मी तुम्हाला सांगतो. धूप बहुत तेज थी, रास्ते में कहीं भी छाव नहीं थी. तभी रुद्राणी ने अपने आंचल का कोना मेरे सर पर रख दिया. वो सिर्फ एक कपड़ा नहीं था, वो था उसका प्यार, उसकी परवाह, उसका साथ. जैसे किसी पार्वती ने अपने शिव को अपनी ममता से ढक दिया हो. उस एक पल में समझ आ गया, छाव तो पेड़ भी देते हैं, लेकिन सच्चा प्यार वो होता है जो बिना कहे साया बन जाए. जब रुद्राणी ने अपना आंचल रखा तब लगा कि मैं इस दुनिया का सबसे खुशकिस्मत इंसान हूँ. सो आम्ही आता उज्जैन मंदिराच्या बॅक साईडला आहोत. हरसिद्धी माता मंदिराचा एरिया आहे. 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. इकडे बघू शकता हरसिद्धी माता मंदिर असं लिहिलेलं आहे. ओके, तो आपण एंट्रन्स करूया. या बॅक साईडला आजूबाजूला बघू शकता उज्जैनची सुप्रसिद्ध कुल्फी असेल, खूप सारे दुकान आहेत तुम्हाला दिसेल. इकडे बघू शकता जय हरिसिद्धी माँ. इथे एक फोटो घेऊत आपण, कारण एक शक्तिपीठ पैकी एक असल्यामुळं आपले जेवढेही शक्तिपीठ होत आहेत त्या प्रत्येकांचे आपण फोटो घेत आहोत. ओके, रुद्राणी तू थांब, मी फोटो घेतो. उज्जैन नगरीत महाकालाच्या साक्षीने वसलेलं एक असं जागृत शक्तिपीठ म्हणजेच हरिसिद्धी माता मंदिर. 51 शक्तिपीठांपैकी एक, जिथं सतीचं शरीर पडलं, जिथं शक्तीचे रूप स्वयं जागृत आहे. इथं केवळ भक्त येत नाहीत, इथं श्रद्धा नतमस्तक होते. ते लाल भडक दीपमाळ, तेवत्या ज्योतींमध्ये दिसतं ते देवीचं तेज, आणि त्या शांततेत ऐकू येतं भक्तीचा नाद. या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात देवींचं अस्तित्व दरवळतं. जणू असं वाटतं की आई हरिसिद्धी अजूनही आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी इथंच वास करत आहे. जिथं देवाला हाक मारायची गरजच नाही, कारण इथे आई आधीच आपल्या लेकरांसाठी उभी असते. बॅक साईडला जो मंदिर तुम्ही बघताय तो हरसिद्धी माताचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला जर बघितलं तिथं व्यवस्थित चेक करा. त्या नावाच्या ठिकाणी मी झूम करतो, कर्कटेश्वर महादेव मंदिर, बरोबर. तर तिथं 10/84 लिहिलेलं आहे. याचा अर्थ पूर्ण उज्जैनमध्ये महादेवाचे 84 मंदिर आहेत. त्या 84 पैकी हा 10वं मंदिर आहे. ओके, तुम्हाला असं वाटत असेल की उज्जैनमध्ये आलात आणि तिथं आल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्ही एकच
मीन कराल असं नाहीये. काही काही जण एव्हरी सिंगल इयर येऊन 5 ते 6 दिवसाच्या गॅपमध्ये राहून 84 महादेवाचं मंदिराचं दर्शन करतात. इथून जर तुम्ही बॅक साईडला जर बघितलं तर मी ते तुम्हाला आणखी एक वेळेस झूम करतो. तिथं अगस्तेश्वर महादेव मंदिर पण आहे, बरोबर, जो की 84 पैकी पहिलं मंदिर तुम्हाला तिथं दिसेल. सो ही आहे उज्जैनची ऍक्च्युअल स्टोरी. आणि इथं जर तुम्ही बघताय सो हरसिद्धी माताच्या मंदिरामध्ये रात्री 7 वाजता हे जे खांब आहे इथं दीप प्रज्वलन करून मोठ्या प्रमाणावर लोक जमतात आणि इथं आरती करण्यात येते. हे 51 जे शक्तिपीठ आहेत त्या सर्व 51 शक्तिपीठांची यादी आहे. ही सेम फोटो किंवा ह्या सर्वांची यादी आपण ह्याच्या अगोदर भूतेश्वर महादेव मंदिर मध्ये डिस्कस केला होता, बरोबर. भूतेश्वर महादेव मंदिर तिथे सुद्धा एक बॅनरवर सर्व 51 शक्तिपीठ होते. सो आपल्याला आता लिस्ट काढावी लागेल की आपले किती दर्शन झालेले आहेत काय नाही ते. हा हरसिद्धी माताचं मंदिर. आजचा दिवस संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने भरलेला होता. सकाळी कालभैरव मंदिराच्या दर्शनाने सुरुवात झाली. मग गडकालिका मातेच्या चरणी नतमस्तक झालो. नंतर महाकाल लोकच्या भव्यतेतून भारावून गेलो आणि हरसिद्धी मातेच्या मंदिरात देवीची कृपा अनुभवलो. पण या दिवसभराच्या यात्रेचा खरा गोडवा आम्हाला मिळाला महाकालेश्वर प्रसादालय मधील त्या पवित्र अन्नात, जिथं प्रेम, सेवा आणि प्रसादाचा खमंग सुगंध एकत्र मिसळलेला होता. अन्नाचा स्वाद केवळ जिभेवर नव्हता, तर तो मनात उतरलेला. आणि मग महाकालाच्या आशीर्वादासह आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा एकदा इंदूर शहराच्या दिशेने निघालो, पण मन मात्र अजूनही महाकालाच्या नगरीतच हरवलेलं होतं.